तालुक्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आता हक्काचं घर मिळालंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतलाय। मंगळवारी घराच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या 9 डिसेंबर 2024 ला झाली। हे प्रकरण राज्यभर गाजलं। यामध्येच देशमुख यांना राहण्यासाठी व्यवस्थित घर नसल्याचं समोर आलं होतं। हाच धागा पकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला। संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला। त्याप्रमाणे मस्साजोगमध्ये प्राथमिक शाळेच्या बाजूला असलेल्या 30 बाय 40 जागेत 2 मजली घर बांधून देण्याचा निर्णय घेतला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेत पक्षाच्या वतीने हे बांधकाम करून देण्याचा निर्णय घेतला। त्याप्रमाणे मंगळवारी श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी हभप भगवान महाराज, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, अनिल जगताप, स्वप्नील गलधर, धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। जागेबद्दल माहित नाही, पण त्यांच्या स्वतःच्या मालकीची जागा असावी आहे आणि या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आता एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून 2 मजली इमारत सुसज्ज अशी सर्व सुखसुविधांनी युक्त अशी इमारत या ठिकाणी उभी केली जाणार आहे आणि ती देशमुख कुटुंबाच्या स्वाधीन केली जाणार आहे। काय वैशिष्ट्य असणार आहे, किती दिवसात पूर्ण होईल असं शब्द दिलाय? 2 ते 2.5 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही शब्द दिला आणि ते 1 ते 2.5-3 महिन्यामध्ये ही इमारत पूर्ण उभी राहून त्या ठिकाणी देशमुख कुटुंबाच्या स्वाधीन करण्यासंदर्भात आमचे प्रयत्न आहेत। हे घर 2 मजली असेल। खाली 1 बेडरूम, हॉल आणि किचन असेल। सोबतच 2 वाहनांसाठी पार्किंग असेल। वरच्या मजल्यावर 2 हॉल आणि 2 किचन असतील। बाथरूम बेसिनही सगळीकडे असेल। बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यातील साहित्यही देण्यात येणार आहे। यासाठी येणारा सर्व खर्च उपमुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेना पक्षाच्या वतीने पूर्ण केला जाणार आहे। संतोष देशमुख यांचं कुटुंब सध्या राहत असलेलं मस्साजोग मधलं घर हे पूर्वजांनी बांधलेलं घर असल्याचं सांगितलं जातं। जवळपास 1980 साली हे घर बांधलं गेलं होतं असं सांगितलं जातं। या सध्याच्या घराची परिस्थिती बिकट आहे। गळक्या आणि पडझड झालेल्या या घरात सध्या देशमुख कुटुंब राहत आहे। आपली परिस्थिती बेताची असूनही संतोष देशमुख समाजासाठी कायम काम करत राहिले। गावामध्ये शेकडो घरकुलं दिली, अनेकांचे संसार उभे केले, दारू मुक्तीसाठी मदत केली, खायला नसलेल्यांना राशन दिलं, अनेक कुटुंबातल्या मुलींची लग्न लावून दिली, पण स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठीचा फायदा संतोष देशमुखांनी कधी पाहिला नाही। आपण गावचं आणि या समाजाचं देणं लागतो हीच भावना कायम मनात बाळगत शेवटपर्यंत काम करत राहिले असं त्यांचे गावकरी आणि कुटुंबीय सांगतात। पण आता देशमुख कुटुंबाच्या या संघर्षाला आधार मिळणार आहे। त्यांचं नवं घर लवकरच तयार होईल। त्यासाठी लागणारी सगळी मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून केली जाते। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।